वातावरण बरं आहे ना. पहिले जेवली तरी पाहून जेवायला बसते. मॉर्निंग मित्रांनो, सकाळचे वाजले 6 आणि आता आपण देवरूख डेपोच्या इथं पोहोचलो. सर्व मंडळी उतरलेले आहेत. मित्रांनो, मी प्रवीण घाग आणि तुम्ही पाहतात कोकणस्थ प्रवीण आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मे नंतर पुन्हा एकदा आपण चाललो गावी, म्हणजेच कोकणात. मित्रांनो, ते गावी जाण्याचं कारण की आमच्या गावची मिरगाची राखण द्यायची. ती राखण देण्यासाठी मी आणि बायको गावी चाललोय. तर आपण 2 दिवसासाठी गावी चाललोय मित्रांनो. त्यामुळे आजचा प्रवास आपण एसटीने करणार आहोत मित्रांनो. आणि आमची जी एसटी बस आहे ती आहे बोरवली साखरपा असणार आहे. बोरवलीवरनं ती 8:30ला सुटणार आहे आणि 9:30 वाजता ती वाशी फाट्याला येणार आहे मित्रांनो. सध्या आता कोकणामध्ये जोरदार असा पाऊस पडतो, त्याच्यामुळे कोकणातलं वातावरण एकदम सुंदर असं निसर्गमय हिरवगार असं वातावरण झालं. ते पण वातावरण तुम्हाला सकाळी बघायला भेटणार आहे मित्रांनो. आज जूनची 22 तारीख आहे आणि 23 तारखेला आमच्या गावच्या घराची मिरगाची राखण द्यायची आहे. त्याच्यामुळे आम्ही सर्व गावी चाललो मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण वाशी टू देवरूख असा आपण एसटीने प्रवास करणार मित्रांनो. आता रात्रीचे 8:30 वाजलेले आहेत. आता जेवूया. जेवून झाल्यानंतर आपण निघणार आहोत मित्रांनो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, इथे 2 बॅग आहेत आणि या साईडला 1 बॅग आहे. सर्व सामान भरून झालेलं आहे आणि इकडे आता बघू शकता जेवणाची पण तयारी झालेली आहे. आपण रिक्षामध्ये आहोत. रिक्षातून चाललो आपण वाशीला. तर आपण आता चेतनच्या रिक्षामध्ये आहोत. सध्या आता आपण पाम बीच रोडला. इथून आता साधारण 10 ते 15 मिनिटं लागतील आपल्याला वाशीला पोहोचायला. आणि बस आपली जस्ट आता सुटलेली आहे चेंबूरवरनं. इथं साधारण ट्रॅफिक असणार आहे. आता रात्रीचे 6:15 झालेले आहेत आणि आता आपण वाशी फाट्याच्या इथं पोहोचलो. 15-20 मिनिटांनी आपली बस येणार आहे. बाईकमध्ये आता गर्दी नाही आहे. सीझनला इथे जशी गर्दी असते तशी आता गर्दी नाही आहे. एकदम नॉर्मल अशी गर्दी आहे. तसंच वाटतं ना. आपण तो वाशीला मित्रांनो. बस आपल्याला वाशीवरनं सुटलेली आहे. गाडी आपल्या पत्त्याच्या पुढे निघालेली आहे. आपली जी एसटी आहे ती हॉटेल साई आंबूच्या इथे जेवायला थांबलेली आहे. नॉर्मल जशी गर्दी असते शिमग्यात किंवा गणपतीला तशी गर्दी नाही आहे. 2-4 गाड्या दिसत आहेत. आता रात्रीचे 11:41 झाले आहेत आणि आपली जी गाडी आहे ती पेनच्या इथं थांबलेली आहे. पेनला आता आम्ही सर्व फॅमिली जेवायला थांबलो हॉटेलमध्ये. बघू शकता सर्व जेवायला इथं थांबलेले आहेत. साक्षी द वर्ल्ड आता यूट्यूब चॅनल आहे व की आता सुरुवात केलेली आहे. चॅनल तुम्ही जाऊन नक्की बघा आणि चॅनलचं आवडलं सबस्क्राईब करायला विसरू नका. पहिले जेवली तरी पाहून जेवायला बसते. माउथ फ्रेशनर घे ते 2 घे. मॉर्निंग मित्रांनो, सकाळचे वाजले 6 आणि आता आपण देवरूख डेपोच्या इथं पोहोचलो. ते बघू शकता आपल्या पाठी आहे. देवरूख डेपोच्या बस सर्व लागल्या आहेत आणि आता सध्या आपण आहोत देवरूखला. देवरूखवरनं आपली काटिवली बस आहे. 6:30च्या त्या बसने आपण पुढे आपल्या गावी जाणार मित्रांनो. कोकणातलं सकाळचं वातावरण कसं आहे. आज पाऊस नाही आहे. आज रविवार आहे. जूनची 23 तारीख आहे आणि आज आमच्या घरची राखण आहे. तर राखणीसाठी आपण आलेलो आहोत. सगळीकडे तुम्ही बघू शकता लाल पऱ्या लागलेत आपल्या. काही लाल पऱ्या आहेत, काही सफेद लाल आहेत.
तर मित्रांनो आपण आता देवरुख डेपोच्या तर उतरलं तर बघा एवढं सगळं सामान आहे आमचं. ते झोप नाही उडालेली काय. 7:30ची आमच्या गावात जाणारी बस आहे. जवळ अजून 1 तास आहे. तर 1 तास अजून थांबायचं आम्हाला डेपोजवळ. त्यामुळे रिक्षा बघतो तर रिक्षा आमच्या काटोलीत जायला 250 रुपये सांगते. तर आम्हाला 2 रिक्षा करायला तर साधारण 500 रुपये घेईल. आणि गाडी आहे 6:07ची आहे. अजून 1 तास आहे. आता 6 वाजलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला दिसत आहे देवरुख मार्केट बघू शकताय. त्या मार्केट सध्या बंद आहे, अजून उघडलं नाही आहे. सकाळचे 6 वाजलेले आहेत. आपल्याला 1 तास आहे गाडी सुटायला. त्याच्यामुळे सध्या आपण देवरुखमध्ये फिरतो. इथे चहा इथे नाही भेटणार आहे, पुढे भेटेल तुला. पुढे असतं चहा शिवाय चौकात. इथे समोर असते चहा आहे. चल चला आपण इथे समोर दिसतं हॉटेल साई. तिथे बघूया चहा आहे काय. आता ही आपली गाडी लागलेली आहे देवरुख काटवली. अगोदर सांगा पटापट. मगाशीच लागली होती गाडी फुल होणार. चल आमच्याकडे पाऊस नाही. मम्मीच्या बाजूला फूल 4 फूल 5 आप 4 फूल आणि 5 आप मला करा. मी तर दिसतच नाही. तरी चल. हा जा. ते बघ ओढा आलाय आहे पियुष आहे. चला आपण उतरलेलो आहेत आणि समोर दिसते ही आहे आमची नवीन ग्रामपंचायतचं काम चालू आहे. काटवली ग्रामपंचायत आणि सर्व मंडळी उतरलेले आहेत. आज काय माजराचं काय बाजार करायला का काय बरे आहेत ना. चला कारण आपण आपल्या एसटीतून उतरून आपल्या गावी पोहोचलेलो आहोत. आणि तुम्ही समोर बघू शकताय छान सुंदर असं वातावरण आहे. सगळीकडे हिरवंगार असं गवत दिसतंय आणि पाऊस नाही आहे सध्या. आज जूनची 23 तारीख आहे. नंतर सोडू. चला 500 रुपये गेले नाही घालवली. का परी कोण आहे. परी जरा पाठी दिसली. तर सर्व मंडळी राखणीसाठी आलेले आहेत. इथे समोर प्रकाश गाग पण आहेत. आज राखण देण्यासाठी आलेले आहेत आणि पाठी सर्व फॅमिली आहे. बघा रुपा पण आहे. जवळपास 1 तास आपण देवरुखला बसलो होतो आणि 6:15ला आपली बस आलेली आहे आणि आता आपण गावी पोहोचलो मित्रांनो. गोष्ट आहे. वा बघा काय सीन. समोरचा सीन बघा काय सुंदर दिसतं बघा. चला बघूया असं आहे काय हसेल. बघा मित्रांनो सकाळचं पावसाळ्यामधलं कोकणाचं वातावरण बघा काय सुंदर असं वातावरण आहे. सर्वकडे हिरवंगार दिसते. सुंदर अशी भात शेती दिसते आणि समोर दिसतंय ते आपलं नवीन बांधलेलं घर आहे बघा. झाडामध्ये सर्व घर झाकून गेले. सुंदर अशा वनराईमध्ये झाकून गेले ते बघा. आणि समोर आहे आपलं तळेकरी मातेचं मंदिर आहे. आणि आता आपण बांधावरनं चाललो आहे. मे मधलं वातावरण आणि सध्याचं आता असलेलं पावसाचं वातावरण दोघांमध्ये जमीन आसमानचा फरक आहे बघा. आता सर्वकडे कसं हिरवंगार दिसतं एकदम.
घराच्या बाजूने आमच्या हा सुंदर हा छोटासा ओढा आहे. तो ओढा वाहतो. इथे रात्री खेकड्या पण इथे रात्री खेकडे पकडतात. तर पाणी पण बऱ्यापैकी चला. तर मित्रांनो आपण आपल्या कोकणातल्या गावच्या घरी पोहोचलेलो आहोत. देवाला दाखवायचंय ना, देवाला दाखवायला एक घे आणि घरात जास्त माणसं असेल तर खायला वेगळं. दोन लागतात. आपण 2 कोंबडे घेतलेले आहेत राखणीसाठी. संध्याकाळी 7 वाजता काका येणार आहेत आणि मग राखण द्यायला आपली सुरुवात होणार आहे मित्रांनो. माझ्या पाठी तुम्ही बघू शकताय छान सुंदर असं हे सध्या कोकणातलं वातावरण आहे. बरं आहे ना. मित्राच्या रात्रीचा प्रसाद खायला सर्व बसलेले बघू शकताय. फॅमिली बसलेली आहे. नाही का त्यांच्या